श्री स्वामी समर्थ. आज मी बघा भाजीला काय बनवायला घेतलं आहे, मटकीचा रस्सा बनवायला घेतला. मटकी छान अशी भाजून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, 2 चमचे तेल टाकलं. नंतर जिरे मोहरी टाकली. नंतर कांदा टाकला. त्याच्यामध्ये कांदा थोडासा परतून घेतला. अजून थोडा जरासा ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घेतला. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, कारण ते जरा मऊ होऊन येतं आहे ना, म्हणून थोडंसं मीठ टाकून मऊ करून घेतलं. नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली. थोडासा हळद टाकली. नंतर चटणी टाकली. जरा थोडीशी मटकी बाजूला काढून ती मिक्सरमधून बारीक करून घेतली थोडीशी. आणि म्हणजे जरासं रश्श्याला जरासं थिकनेसपणा येत आहे ना, म्हणून थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेतली. आणि अर्धी आहे ती तशीच ठेवली अख्खी. ते टाकली, चांगली भाजून घेतली तेलामध्ये. ते चटणी मीठ मिक्स केलं आणि गरम पाणी ओतून घेतलं. गरम पाणी ओतल्यानंतर ते जरा शेंगदाण्याचं कूट टाकलं, उकळी घेतली आणि छान अशी माझी मटकी झाली. नंतर रांगोळी काढायला घेतली. बघा माझी रांगोळी सुंदर अशी हळदी लेपन केलं आणि दरवाजाला स्वस्तिक काढलं. देवपूजा झाली मस्त. श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टाटा, बाय बाय. खडूना काय करायचं? जानवी तू कशाला घ्यायला लागल्यास? नको पिलू. कसला तक्ता? आणि ते घरच राहिले की प्रोजेक्ट पेपर. तर हे पाहिजे एक कॅडबरीचं हे पाहिजे मग मी एकच राहिले चिटकवायचं. ते चिटकवून झाले की मग ते स्केच पेनवरती नाव टाकून ते करणार. मग झालं.